सुस्वागतम श्रोत्यांनो. चला आज ऐकूया एक कथा, स्त्रीत्वाचे रंग सांगणारी, महाभारताच्या पानातून घेतलेली. सोनाली तेलंग यांनी शब्दबद्ध केलेली आहे. उलुपी, प्रेमाची निस्वार्थ परिभाषा. महाभारताच्या कथानकात काही पात्रे अशी आहेत जी प्रकाशझोतात फार येत नाहीत, पण त्यांच्या अस्तित्वाशिवाय कथानकाची गतीच बदलून गेली असती. काही पात्र जणू गंगेच्या प्रवाहाखाली शांत लहरी, डोळ्यांना न दिसणाऱ्या पण प्रवाहाला दिशा देणाऱ्या. उलुपी ही अशीच गंगेवर एक छोटीशी तरंग, नागलोकातून आलेली पण मानवी भावनांच्या गाभ्याशी नातं सांगणारी. ती द्रौपदीसारखी ज्वालामुखी नाही, कुंतीसारखी संघर्षमूर्ती नाही किंवा गांधारीसारखी निष्ठेची प्रतिमाही नाही. ती आहे गूढ शांतता. तिचं प्रेम वादळासारखं कोलाहल करत नाही, ते खोल पाण्यासारखं असतं, स्थिर, संयमी आणि अनंत. उलुपी ही नागकन्या, नागलोकातील राजकन्या. तिचं पात्र समजून घेताना आपण केवळ एक प्रेमकथा पाहत नाही, तर प्रेमाच्या त्या रूपाचं दर्शन घेतो, ज्यात आग्रह नाही, अपेक्षा नाही, पण समर्पण आहे, स्वीकार आहे आणि त्यागाची पराकाष्ठा आहे. महाभारतातील आदिपर्वामध्ये उलुपीचा उल्लेख येतो. ही घटना त्या काळातील आहे जेव्हा पांडव इंद्रप्रस्थमध्ये राज्य करत होते. 5ही पांडवांनी एक नियम केला होता. जेव्हा द्रौपदी एखाद्या भावासोबत असेल तेव्हा दुसऱ्या भावाने त्या कक्षात प्रवेश करायचा नाही. जर कोणी तसे केले तर त्याला 12 वर्षांचा वनवास भोगावा लागेल. एकदा एक ब्राह्मण मदतीसाठी अर्जुनाकडे आला. काही दरोडेखोरांनी त्याच्या गायी चोरून नेल्या होत्या. अर्जुनाची दिव्य अस्त्रे त्या कक्षात ठेवली होती, जिथे त्यावेळी युधिष्ठिर आणि द्रौपदी उपस्थित होते. अर्जुनासमोर धर्मसंकट उभं राहिलं. जर तो आत गेला तर नियमभंग होणार आणि जर गेला नाही तर ब्राह्मणाची मदत होणार नाही. अर्जुनाने धर्माला प्राधान्य दिलं. तो कक्षात गेला, अस्त्रे घेतली आणि ब्राह्मणाची मदत केली. त्यानंतर त्याने स्वतःहून 12 वर्षांचा वनवास स्वीकारला. वनवास